आपण पाहतोय आता खऱ्या अर्थाने हा जो प्रचार आहे तो डोर टू डोरला सुरुवात झालेली आहे। स्वतः आदित्य ठाकरे या ठिकाणी आहेत आणि माझे महापौर किशोरी पेडणेकर देखील आहेत। प्रत्येक घरामध्ये जाऊन हा प्रचार होत आहे। आदित्य साहेब, आज तुम्ही अनेक शाखा फिरताय, आज ही शेवटची शाखा या ठिकाणी 199 मध्ये आलेला आहात। किशोरीताईंसाठी या ठिकाणी प्रचार सुरू आहे डोर टू डोर। काय एक नागरिकांच्या देखील या ठिकाणी तुम्ही जे ऐकताय नागरिकांकडून? बघा, जसं कोविडच्या काळात उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहेत, तसं कोविडच्या काळात मुंबईच्या महापौर म्हणून किशोरीताईंचं काम हे सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे। जगात WHO म्हणजे जागतिक आरोग्य संस्था असेल, सुप्रीम कोर्ट असेल, आपले प्रधानमंत्री स्वतः असतील, मुंबई मॉडेलचं जेव्हा कौतुक होतं तेव्हा ताईंचं पण तेवढंच कौतुक झालेलं आहे। आणि मला वाटतं पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जोमाने पुन्हा एकदा सेवा करण्यासाठी ताई इथे सज्ज झालेले आहेत। डोर टू डोर प्रचार सुरू आहे, आपण बघताय सगळेच आम्ही सोबत आहोत। आणि हेच डोर टू डोर घरी यंत्रणा जी जात आहे, आमचे उमेदवार घरी घरी जाऊन मशाल हे सगळीकडे नेत आहेत। नक्कीच, परंतु विरोधक प्रचार करत असताना ते प्रचार करतायत की भूलथापांना बळी पडू नका, जे काय सांगतील चांगलं आहे, कारण ते स्वतःबद्दल बोलतायत। परंतु या ठिकाणी कोविडचं देखील उदाहरण देत असताना तुम्ही केलेली कामं आणि त्यांनी देखील कामं केली असं देखील सांगतात। PPE किट घालून आम्ही देखील घरोघरी फिरलो, हॉस्पिटलमध्ये गेलो। मिंदे हुडी घालून फडणवीस साहेबांच्या घरी जाऊन सत्ता पलटायला कशी पाहिजे तेवढंच पाहत होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला परत एकदा सांगेन, महाराष्ट्रात आम्ही केलेलं काम जे आम्ही अभिमानाने दाखवतो, होर्डिंग्सवर आहे, कोविडचं पण जागतिक आरोग्य संस्थेने कौतुक केलं धारावी मॉडेलचं, तसं गुजरातचं झालंय का, उत्तर प्रदेशचं झालंय का? तिकडचे जे मुख्यमंत्री येतील प्रचाराला त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही कोविडमध्ये काय केलं आणि आम्ही कोविडमध्ये काय केलं, चला आपण प्रदर्शन करूया। 16 तारखेला मुंबईकरांना काय गिफ्ट देणार? मुंबईकरांकडून नक्कीच आपण अनेक अपेक्षा केलेल्या आहेत। 16 तारखेला मशाल, इंजिन आणि तुतारी ह्याचा महाविजय होणार, शिवशक्तीचा महाविजय होणार आहे। आणि आपण पाहाल पुन्हा एकदा मुंबईची सेवा ही आम्ही करायला सुरू करू, जी आम्ही करतच आलोय। पण जे भाजपा भ्रष्टाचार मुंबईत आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आम्ही इथून दूर पळून लावू। किशोरीताई देखील आहेत। किशोरीताई, हा स्वतः आदित्य ठाकरे आलेला आहे, डोर टू डोर तुमच्यासोबत देखील फिरतात, प्रचार करतात। काय एक गिफ्ट असणार 16 तारखेला नागरिक? मुळामध्ये ऑलरेडी सगळी कामं करून मुंबईकरांना बरेचसे गिफ्ट आमच्याच याच्यात मिळाले। आमच्या सोबत राहून आज आम्हाला जर विचारत असतील तुम्ही काय कामं केले, तर मग तुम्ही आमच्यासोबत राहून तुम्ही काय केलं? फक्त आरोप करायचे। आदित्य साहेबांनी वयाच्या 14-15 धुरा सांभाळली। आदित्य साहेब दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतायत विदाऊट कागद पेपर नाही, ते म्हणतात मी विदाऊट पेपर बसतो डिबेट करायला, तुम्ही सगळे पेपर घेऊन बसा, तुमचे सगळे अधिकारी का नाही स्वीकारत आहे त्यांचं चॅलेंज, हे आम्हाला सांगितलं। बघा, मुंबईकरांना गिफ्ट म्हणजे आम्ही गिफ्ट म्हणून नाही पण सेवा म्हणून 100 युनिटपर्यंत जी वीज आहे ती आम्ही माफ करणार आहोत। BSTचं भाडं जे आत्ता तिप्पट केलेलं आहे ते रद्द करून, भाडेवाढ रद्द करून पुन्हा एकदा 5, 10, 15, 20 ह्याच्यावर आणणार आहोत। महिलांसाठी मोफत बसेस आम्ही सुरू करणार आहोत। ज्या महिला घरकाम करतात त्यांची नोंदणी करून त्यांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला सन्मान निधी म्हणून देणार आहोत। कोळी महिला ज्या आहेत आपल्या त्यांना देखील एक सन्मान निधी आम्ही सुरू करणार आहोत। तसंच आपले पोलीस कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे आहेत, BSTचे आहेत, BMCचे आहेत, ह्या सगळ्यांना आम्ही जिथे जिथे BMCचे एस्टेट प्रॉपर्टीज आहेत तिथे हक्काची परवडणारी घरं बनवून देणार आहोत। अनेक गोष्टी आम्ही करत आहोत ना मुंबईकरांना। जसं आम्ही 500 स्क्वेअर फूट प्रॉपर्टी टॅक्स माफ करून दिला तसं 700 स्क्वेअर फूटपर्यंत आम्ही करून देणार आहोत। तर ह्या गोष्टी आहेतच आणि आम्ही करून दाखवणार आहे। परंतु तुम्ही जो पाण्याचे दर हे पुढचे 5 वर्ष स्थिर ठेवणार आहोत। हाच वचननामा जेव्हा जाहीर झाला त्यावेळी भाजपकडून सांगण्यात आला हा वचननामा नाही तर अपचननामा आहे, कसं उत्तर? आता काय, ज्याला अपचन होत असतं त्याला माहीत असेल कसं होत असतं, कुठून कुठून काय काय निघतं। पण आम्ही त्यांना जेलुसील घ्या एवढंच सांगू। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमचं वचननामा किंवा विजन डॉक्युमेंट आम्ही 2-3 गोष्टी केल्यात। आम्ही काय 25 वर्षात कामं केली हे दाखवलेलं आहे, पुढे काय काम करणार हे दाखवलेलं आहे, मुंबईकर आणि आम्ही कसे मुंबई म्हणून एकत्र लढा देत आहोत हे दाखवलेलं आहे। भाजपने फक्त 2 चेहरे त्यांच्या होर्डिंगवर लावलेत। माझा त्यांना थेट सवाल आहे, त्या 2 चेहऱ्यांचं महाराष्ट्राला योगदान काय हे आम्हाला सांगावं त्यांनी। आपण पाहिला तर मोठा डोर टू डोर हा जो प्रचार सुरू आहे आणि या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर एकत्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ मोहन दुबे सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।